इतने अच्छे क्रिकेटर अपनी टीम में है। नहीं, टीम तो हमने जब ये एपीएल भी खेलते हैं ना, तो टीम तो हम नहीं बनाते, दो चार लोग मिला के। तो उसमें से हम लोग बांट के एक रखते हैं प्लेयर को कि सब टीम बराबरी का रहे, सब में बॉलर रखते हैं, बैट्समैन रखते हैं। तो अभी हम जो रिसेंट मैच किए थे उसमें से कौन क्या करता है वो हमने चुन के रखा था। और फील्डिंग मैंने एक्चुअली डिस्ट्रिक्ट लेवल का, मैं क्रिकेटर हूँ, ऑलराउंडर हूँ, और डिस्ट्रिक्ट लेवल तक मैं खेला है। तो वो मेरा स्टूडेंट करियर का है। तो मेरे पास वो भी जज्बा अभी भी है। थोड़ा एज हो गया, इसके लिए थोड़ा भाग दौड़ कम हो गया, नहीं तो बाकी ऑर्गेनाइज करना है, टीम बनाना है, वो सब कर सकता हूँ अच्छे से। तो बाकी अच्छा लगा सकते। डिस्ट्रिक्ट लेवल पे खेलने वाले अभी एक टीम के टीम कैप्टन थे संजय सर। मैं ऑल टीम को रिक्वेस्ट करूंगा, ये अपना ट्रॉफी है एग्जीबिशन मैच का, सुशांत जी पाटिल उनके कर कमलों द्वारा आपको ट्रॉफी दी जाएगी। प्लीज एवरीवन, दुर्गेश सर और सभी टीम आएगी और एग्जीबिशन मैच का ये अवार्ड लेके जाएगी। फर्स्ट प्राइज ऑर्गेनाइजर के साथ खेला हुआ, वो भी एक डिसीजन था टॉस विन होने के बाद फर्स्ट बॉल नहीं बैट किया था, बल्लेबाजी की और फील्ड के लिए न्योता दिया था ऑर्गेनाइजर को। फिलहाल बहुत अच्छा खेल एफकॉन्स टीम की तरफ से मिला और यहाँ सुशांत जी पाटिल उनके कर कमलों द्वारा ये ट्रॉफी हिफ 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 हिफ। थँक्यू। चला तर जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स कडे, आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे। एक छानसा पर्व आणि त्यातीलच परत एकदा चला पहिल्या सामन्याचं आपण समालोचन ऐकूया। आजचे आमचे ऑफिसली समालोचक करतात साधा सोपा असा झेल सोडला यावेळी। व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे गुरुवारी रायगड भूषण नितेश पंडित सरांचा आवाज आपण या पहिल्या सत्रामध्ये ऐकूया। थँक्यू। थँक्यू। कॉम्बॉक्स कडून घेऊन चलतोय मैदानाकडे। आजच्या रजनीतील क गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। सिपोल आहे आणि सिपोल मधील पहिली मॅच तनुज कोले ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती आहे। जय हनुमान मोठी जुई संघ खेळतोय, नाणेफेकीचं कौल जिंकलं। एकटा टायगर भरत भोईर एक लेजंड खेळाडू आहे, 40+ मास्टर आहे, क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं। पहिला चेंडू निर्धाव, परंतु त्याच्यानंतर एक षटकार आला। या ठिकाणी संजय सरांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल। मैं सुशांत दादा पाटिल उनको रिक्वेस्ट करता हूं कि आपके कर कमलों द्वारा फूलों का गुलदस्ता देकर संजय सर उनको ये वस्त्रालंकार दिया जाएगा और हमारे सागर सुशांत मेमोरियल कप का वो एक मोमेंट हो। सुशांत जी पाटिल आणि त्याचबरोबर मुख्य आयोजक आमचे राहुल बर्थडे बॉय आहेत। विश यू हॅपी बर्थडे राहुल। आणि काही दिवस खरं तर क्षणानंतर तो जश्न, तो आनंद, उत्साह साजरा केला जाईल। ओ अतिशय सुरेख चेंडू होता, अगदी वाईड लाईनच्या जोरदार अपील केलं। क्वालिफाईड पंचाकडे अपील केलं जातोय, तिसऱ्या पंचाची डिमांड केली जातोय। ऑन स्क्रीन वरती आपल्याला तिसरे पंच येताना दिसतील। एक छानसा खेळ आणि या खेळातून सुरू असणारा सामना आपण पाहतो। एकीकडे दिगाटी या मैदानावरती ज्यांना प्राइज मारलेला आहे, परत एकदा या रजनीत खेळत असताना पहिला सामना खेळतायत क गटातून। याच मैदानावरती आता दिगाटी प्रीमियर लीग झाला। मोठमोठे अगदी प्रत्येक मॅच, प्रत्येक सामना हा रोमहर्षक, रोमांचकारी आणि अगदी आनंद देणारा होता। तेव्हा ठरवलं गेलं की इथून आपल्याला परत एकदा आगेकूच करायची आहे, आपल्या टीमचं, आपल्या गावाचं नाव परत एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये रायगडमध्ये घेऊन यायचं आहे। हे पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती क्वालिफाईड पंच इथे उपस्थित पाहू शकाल। सुशांत दादा पाटील आयोजित तदनंतर जयजी खार पाटील वेलकम, स्वागत आहे। आणि योगेश जी आपलंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे। तिसऱ्या क्रमांकासाठी असणारी ट्रॉफी आणि एक त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या माध्यमाने दिली गेली या सागर सुशांत ट्रॉफीसाठी, या दोन्ही मुख्य अतिथींचं मी मनस्वी करतोय सहर्ष स्वागत। निर्णय फार अगदी या वेळेला निर्णयावरती अंमलबजावणी केली जातोय। सागर सुशांत ट्रॉफी भारतीय जनता पार्टी उरण तालुका सह खजिनदार उरण
190 विधानसभेचे आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या निकटवर्तीय सुशांतदादा पाटील यांच्या ऑर्गॅनाइज खरं तर अगदी आयोजनातून साकारली जाणारी स्पर्धा सुशांत सागर स्मृती चषक 2026 पर्व तिसरा आहे. या पर्वावरती समस्त क्रीडा रसिकांना आणि आमच्या आयोजकांना आहे गर्व. चकचकीत ट्रॉफी आणि फलंदाज सेफ आहे नो डाऊट. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रचंड अतिशय सुंदर खेळ. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरला. एक षटकार आला या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती, परंतु त्याच्यानंतर 1-1 8 धावसंख्या धावपटलावर ते 4 चेंडू खर्च केलेत. तनुज कोहली आहे, उगवता तारा आहे. गेल्या 2 वर्षापासून भगत सर खरं तर या तनुजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, म्हणजे याला ऑलराऊंडर आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून, बेस्ट बॉलर म्हणून ज्याचं सातत्यानं सिलेक्शन झालंय MPL मध्ये, तोच तनुज कोहली. तर फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. ओ इथे का होणार झेल. परत एकदा फर्स्ट स्लिप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं झेल भूमीला दान केली. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. 5 चेंडूंचा खेळ संपला गेला. स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय अमोल आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडकडे प्रणय पाटील. गोलंदाजी मार्कवरती तनुज. गतवर्षीचा बायकर मॅन, प्लेयर ऑफ द सिरीज, संपूर्ण मालिकेमध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली तोच प्रणय. अतिशय सुरेख आखूड टप्प्याचा चेंडू जातोय सुशांत सागर ट्रॉफी मधील एक ब्रँड हिट षटकार. या ठिकाणी आपण स्पर्धेसाठी पंच पाहू शकाल. प्रतीकजी घरत, जयेश पाटील आणि रोहन घरत बोकडविरा. यंग खरं तर प्रतीक घरत पॅनल पंच म्हणून सागर सुशांत ट्रॉफीला परीक्षित करतायत. तर उत्तम गुणलेखक मनीष चिर्लेकर, शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे एक शिलेदार समालोचक म्हणून कालच्या रजनीमध्ये आपण प्रवीण धुगाडेला, जयेश भोसलेला ऐकलं. आज रिवॉल म्हात्रे, रवींद्र म्हात्रे मॅन फॉर्म ओवले, राजेंद्र भगत आणि मी स्वतः नितेश पंडित लाईव्ह टेलिकास्टिंग करतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं खरं तरी स्पर्धा कव्हर केली जातो आहे. आणि त्याचबरोबर ASJS ऑडिओ थँक्यू. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी सलाबादप्रमाणे अनेकांचं पाठबळ लाभत असतं. त्याप्रमाणे या गावातील युवा उद्योजक कमी वयामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग यश निर्माण करणारे सन्माननीय योगेशजी खारपाटील तथा या गावचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय जयेशजी खारपाटील यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. मनाच्या अंतकरणापासून या दोन्ही बंधूंचा अर्थात जयेशजी खारपाटील आणि योगेशजी खारपाटील यांचा मी मनाच्या अंतकरणापासून आभार मानतोय आणि विनंती करणं विकास नार्गीकर यांना की आपण ही व्यासपीठावरची कृपा करायची आहे. 10,000चं आर्थिक पाठबळ योगेश आणि जयेश यांच्याकडनं मिळालंय. पुन्हा त्यांचा मी स्वागत करतो पंडित सर. 14 धावसंख्या धावपटलावरती पहिलं षटक संपले. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अजय टू प्रणय. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं होतं, परंतु चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. स्वैर मारा 15 धावसंख्या धावपटलावरती आहे. या सरासरीनं वाटचाल केली तर 5 षटकांचा सामना असावा आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये जवळजवळ 70-75 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकेल ती गाठी. ओ ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या बुंद्यात टाकला फलंदाजाला, मात्र या वेळेला चेंडूला सन्मान द्यावा लागला. अजय व्हॅरिएशन या गोलंदाजीमध्ये तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. सातत्यानं 4 वर्ष एक बेस्ट बॉलर म्हणून स्वतःच्या गावची लीग खेळतोय. स्वतःच्या अगदी त्या गोलंदाजीतून आपलं अस्तित्व क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये निर्माण केलंय तोच अजय. पंचांच्या डाव्या बाजूनं ओ द विकेट. फुलटॉस चेंडू होता, 1 धावसंख्या पळून काढतोय. 1 धावसंख्येबरोबर श्रेयश पाहू शकाल येत्या 2 दिवसात खरं तर खूप फार्मात असणारा अर्धशतकी खेळी कालच ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली तो श्रेयश. मोठी जोई ज्या हनुमान टीमकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे प्रदीप असेल, स्वतः यष्टीरक्षक आहे, 40+ मास्टर आहे, वय वर्ष आता 45 असावं.
आणि अशा 45 वयात सुद्धा क्रिकेटच्या मैदानावरती आपला दमखम दाखवतोय. या मैदानावरती अनेक स्पर्धा खेळलाय, परंतु या स्पर्धामध्ये निश्चितच आणि आमच्यासोबतही जोडले गेले. त्यांनी एक छान आठवणीतला सामना या मॅच मैदानावरती खेळला राजेंद्र भगत यांनी, कधीही न विसरण्यासारखा. इथे मात्र पाहू शकाल असा हा रंगतदार सामना. परत एकदा बॅटच्या बुद्ध्यात टाकलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड होतोय. तोवर एक धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या गुणपटलावरती पाहायला मिळतोय ती 17च्या घरात. 17 लॉस ऑफ विदाऊट विकेट. दिघाटे टीमचं एक जमेची बाजू कोणती असेल तर अजून कोणता घातपात नाही, कोणती विकेट फॉलोअप नाही. पहिला दुसरा षटकापर्यंत आपली भागीदारी झाली की त्याच्यानंतर मोठे फटके सहज घेता येत आहेत. टॉप ऑर्डरला खेळणारे 4-5 खेळाडू येतील, आपला काम तमाम करून जाणार आहेत. ही जमेची बाजू असणार आहे दिघाटी टीमसाठी. तोच अजय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख सरळताने खेळण्याचा प्रयत्न. इथं श्रेष फसला जातोय. इथं दुसरा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवरती एक धावसंख्या पूर्ण केली आणि धावसंख्येबरोबर धावसंख्या 18च्या घरामध्ये. जगप्रसिद्ध असं हे आयोजन सागर सुशांत ट्रॉफीचं, ज्या संस्कृतीचा हेवा विश्वाला वाटावा अशा अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम जय श्रीराम या नामाचा नामोच्चार करून काल या स्पर्धेचा एक देखणा दैदिप्यमान उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये अतिशय सुरेख ढकलून देण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडून डीप एक्स्ट्रा कव्हर. 1-2 पाहता पाहता पलून काढल्यावर थ्रो म्हणावी लागेल. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती 2 दशकात जाताना दिसतोय. 20च्या घरामध्ये बिनबाद 20 धावसंख्या धावपटलावरती. अजय आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत अजयनं. खरं तर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकाल. पहिल्या षटकात 14, आतापर्यंत अजून 1 चेंडू शिल्लक आहे. पहिला अवांतर, परंतु त्याच्यानंतर एक चांगली गोलंदाजी ट्रॅकवरती अजयची. इथे मात्र अतिशय खराब चेंडू, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच दर्शवित आहेत. इज वाईट, अवांतर, स्वैर, खराब, दूषित चेंडू आहे. एक धावसंख्या प्राप्त होते. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 21 लॉस ऑफ विदाऊट विकेट. आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी. परत एकदा त्याच पद्धतीनं बॅक टू बॅक. म्हणजे अगदी विचार केला तर या षटकात 3 अवांतर आलेत. एक षटकार आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये षटकामध्ये 2 षटकार आले, परंतु 14 धावसंख्या. आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी उत्तम करताना दिसला, परंतु 3 अवांतर फेकलेत. अतिशय सुरेख गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी होती. फलंदाजाच्या नाकाला अगदी सुगंध देत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. षटक संपलं गेलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 22च्या घरात. पाहू शकाल सण उत्सवांची परंपरा साजरा करणारा गाव म्हणून चिरनेर आहे. कालच या गावात रांजणपाडा चिंचपाडामध्ये शिवजन्मोत्सवाचा तिथीप्रमाणे मोठा उत्साह साजरा झाला. पालखीचं प्रस्थान झालं आणि त्याच्यानंतर तमाम सर्व खरं तर चिरनेर नगरीला नगर प्रदक्षिणा केली. जणू या पालखीनं मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा केला. हा सुरू असणारा कालावधी बलिदान मास आहे. 40 दिवस अनन्य अत्याचार खरं तर माझ्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजांना सहन केल्या या स्वराज्यासाठी. आणि म्हणून सांगितलं जातोय जगावं कसं शिकवलं शिवबानं, परंतु स्वराज्यासाठी आणि मातीसाठी मरावं कसं शिकवलं माझ्या शंभूराजानं. त्या शंभूराजांना स्मरणात आणावं लागेल या 40 दिवसात. चैत्र पाडव्याला खरं तर त्या नतदृष्ट नराधमानं औरंग्यानं वडबुद्रुक तुलापूरमध्ये ज्यांचा शिरच्छेद केला, अनेक अत्याचार सहन केले, त्या शंभूराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतोय सागर सुशांत ट्रॉफीच्या माध्यमाने घेऊन चलतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय यश चालके. हाही उगवता तारा आहे. पहिल्या पर्वात हा तारा त्या टेनिस क्रिकेटच्या खरं तर मोठी जुईच्या खाणीत सापडला आणि तेव्हापासून यांना पैलू देण्याचं काम या भरत भोईरनं केलंय. सातत्यानं संधी दिली या यश चालकेला. इथं त्या यश चालकेला संधी देताना भरत इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळणार आहे. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. प्रणय
च्या समोरच्या प्रणयनं स्वतः बायकर मॅन या मैदानावरच आहे. अनेक मैदानं असतात, काही खेळाडूंना खरं तर जी फार लक्की असतात, नशीबवान मैदानं असतात, त्यातीलच हा प्रणय. यश चालके फुल टॉस चेंडू, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं जाईल एका टप्प्यानं, येतोय 24 लाईव्ह ब्रँडेड चौकार. हिंदू मुस्लिम सिख इसाई. चेंडू द्या चला. बॉलमॅन आयोजकांनी अगदी मॅच कडे कॉन्सन्ट्रेट राहा, कारण आज 10 मॅचेस असतील, त्यातील एक मॅच प्रदर्शनीय सामना संपला गेला. अजून 9 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर लॉंग ऑन कडे असणारा क्षेत्ररक्षक एक आहे ज्याचं नाव आहे दर्शन. लॉंग ऑफ कडे असणारा एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट कडे दर्शन, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू फिरकावला. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या बागेत 4 धावांसाठी गेला चौकार. 6 ते 9 मार्च अशा प्रकारे कालावधी या स्पर्धेचा असणार आहे. मालिका वीर साठी बाईक या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी जयेश खार पाटील यांना विनंती करेन, प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे चला, ज्या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान इथं केला जाणार आहे. तदनंतर योगेश खार पाटील दोघांनाही विनंती असेल, कारण या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपीज एवढी मोठी खरं तर धनराशी ज्या स्पर्धेच्या माध्यमातून सुशांत सागर मेमोरियल ट्रॉफी 2026 चेंडूची निवड झाली आणि दुसऱ्या चेंडूवरती एक धावसंख्या मैदानावरती पळून काढतायत. संयोजकांना विनंती असेल, चला जयजी खार पाटील आणि योगेशजी खार पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. नो चेंडू, स्वैर मारा, खराब 1+1 ऐन शिमग्याचा अटकलेला बोनस दिघाटी टीमला इथं मिळतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती आहे ती 28 च्या घरात. 28 लॉस ऑफ विदाउट विकेट, 2.1 ओव्हर. सन्माननीय जयजी खार पाटील यांच्या अंगावरती हा वस्त्र आहे मायेचा, प्रेमाचा आणि बर्थडे बॉय राहुल याच्या पवित्र शुभास्ते सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह आहे प्रभू रामचंद्रांच्या छानशा खरंतर प्रतिमेचा, तो देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. जय श्रीराम. घेऊन चालतोय मैदानाकडे परत एकदा यश चालके ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती आपल्या कोट्यातील दुसरा चेंडू. यशाच्या पाठीमागे धावू नका. यश खरं तर अगदी तुमच्या पाठी येऊ शकेल जेव्हा तुम्ही उत्तम खरं तर त्या यशासाठी प्रचंड मेहनत कराल. गुड लाईन स्पॉट वरती चेंडू होता. या वेळेला अमोलला मात्र चेंडू समजला नाही. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. तिसरा चेंडू यश चालकेचा, वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं घेऊन जातोय अमोलसाठी यश. सुरेख लांबच लांब आउट ऑफ द रूप प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय अमोलच्या बॅट मधून एक ब्रँडेड दर्जेदार पीसी ट्रान्सपोर्ट सिक्सर. पारितोषिक नकद राशीचे आहेत. पहिल्या क्रमांकाला 1,00,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांक 25,000 अशी भरघोस बक्षिसाची खैरात या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याबरोबर समोर असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या धवल रंगाच्या स्कूट्या पाहू शकाल, दुचाकी पाहू शकाल. उत्तम कामगिरी करणाऱ्या पूर्ण टुर्नामेंट्स मध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणारी जी एक स्कूटी. आयोजकही तेवढेच आहेत. आयोजन नीट नेटकं स्वच्छ. इथे मात्र पाहू शकाल फटका फसलाय. स्वतः भरत जेलच्या पाठीमागे धावतोय. यष्टिरक्षक करणार नाही चुकी. अमोलला षटकारानंतर फसवला, परतावं लागेल. अमोल पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला.
मालिकावीर नंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा प्रकारचे पर्सनल वैयक्तिक पारितोषिकं आहेत ज्यांना स्पोर्ट्स सायकल दिल्या जातील आणि इथे पाहू शकाल. आणि त्याचबरोबर लकी ड्रॉ साठी सुद्धा एक छानशी स्कूटी, त्याचबरोबर एक अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेफ्रिजरेटर आहे, कूलर आहे आणि त्याचबरोबर एक स्मार्ट वॉच. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, 100 रुपीजचं कुपन काढावं लागेल आणि किंबहुना तो कुपन त्याचबरोबर निश्चितच तुम्हाला लकी ड्रॉनं ही प्रचंड मोठी अशी बक्षिसं तुम्हाला दिली जाणार आहेत. भाग्यवान असणं गरजेचं आहे. सटवा येणं तसं तुमचं नशीब लिहिलं असेल तरच तुम्हाला ते मिळणार आहेत यात शंका नाही. पण त्यासाठी अगोदर तुम्हाला प्रचंड मेहनतीशिवाय फक्त आणि फक्त 100 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कुपन व्हॅल्यू असणार आहे. बुंद्यात टाकलेला चेंडू यश चालके एक षटकार एक चौकार खाल्ला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं. आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण जिथं एक, इथे मात्र या रात्रीत या एवढ्या खरं तर अगदी कडाक्याच्या थंडीत जणू या खोऱ्यात झालेली एक धावसंख्येची चोरी, एकचं डबल मध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळालं. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती आहे. 36 लॉस ऑफ 1 विकेट्स दिघाटी टीम. शेवटचा चेंडू यश चालके. 12च्या सरासरीने सध्या वाटचाल सुरू आहे संघाची. लास्ट टू गो यश. अतिशय सुरेख गोलंदाजीचा वेग पाहू शकाल. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. डॉट चेंडू आणि या चेंडू बरोबर षटकाची समाप्ती जाहीर झाली. क्वालिफाईड पंचानं 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरात. आर्यन चिरले विपक्ष शिवशंभू कळंबुसरे दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील तेव्हा रिपोर्टिंग असणं गरजेचं आहे. दुसऱ्या अगदी सत्राला सुरू होण्या अगोदर टॉस असणं गरजेचं आहे, कारण मॅचेस खूप आहेत आणि त्यामुळे परत एकदा तुम्हाला सांगितलं जाईल या पहिल्या सुरुवातीच्या 5 मॅचमध्ये सर्वात जास्त स्कोर असणाऱ्या टीमला ही बाय दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि मग इतर 4 टीममधून आपल्याला येस त्याचप्रमाणे हायएस्ट स्कोर अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला परत मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. तर पहिल्या प्राथमिक फेरीतील इथं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय अजय मुकुंद भोईर. अजय भोईर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. चिरनेर विलेज एंड पीपी खारपाडील हायस्कूल. अजितजी पाटील दिघाटे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचंही आम्ही मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. त्यांचाही आपण आदरपूर्वक सन्मान इथे पाहू शकाल. फटका फसलाय. जेल खाली मात्र असणारा एक क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय स्क्वेअर लेग कडे असणारा क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धावसंख्या 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 38च्या घरात. थँक्यू. तत्पूर्वी आमचे दिघाटी गावचे युवा उद्योजक अजितजी पाटील यांना विनंती करून की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचं. सामाजिक कार्यकर्ते बोरखार गावचे तेजस डाकी साहेबांचे जीवाचे जिवलक आहेत आणि एक दमदार व्यक्तिमत्व अजितजी पाटील यांना विनंती करून की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. त्याप्रमाणे त्यांच्या समवेत अभिनव मित्रमंडळाचे सदस्य ठाकूर इन्फ्रा कंपनीमध्ये जॉब करणारे विकासजी नारंगीकर यांनाही विनंती करून की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. ओटू पंडित सर. राहुल मोकल त्याचबरोबर श्रेयश म्हात्रे, संकेत म्हात्रे आयोजकांची फली आहे. त्यांच्या माध्यमाने येणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. 2 चेंडू 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय अल्केश भात्रे यांच्याकडनं दिघाटी टीमसाठी. दिघाटी टीमच्या या खेळाडूला प्रोत्साहित करताना दिसत आहेत. हो अतिशय सुरेख फाईन लेग बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी आलेला खणखणीत प्रणयच्या बॅटमध्ये प्रणय ब्रँडेड षटकार.
या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. एक सफलता प्राप्त झाली होती, एक विकेट गेलं, विकेट फॉलोअप झालं आणि त्याच्यानंतर धावसंख्या धावपटालावरती आहे ती चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती मारलेल्या षटकारांनी 43 46 46 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. अजय अजूनही गोलंदाजीतून पहिली षटक ज्या वेळेला वैयक्तिक खरं तर फेकली, 22 धावसंख्या दिल्या, 8 धावसंख्या दिल्या आणि त्याच्यानंतर आत्ता षटक फेकताना एक षटकार आणि 2 दुहेरी. अतिशय सुरेख ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या अगदी बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू, एक धावसंख्या मिळतोय. एक धावसंख्येबरोबर एक निश्चित धावसंख्या धावपटालावरती 47च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्स पाहू शकाल, अतिशय उत्तम आहेत. खेळण्याला छान, खरं तर अगदी कोणत्याही प्रकारची अडचण होत नसेल अशा प्रकारचं एक चकचकीत आयोजन. येण्यासाठी पाहुण्यांच्या स्वागतासाठी जो असणारा गेट पाहू शकाल, नीट नेटकं आणि स्वच्छ आयोजन. सागर सुशांत स्मृती चषक सुशांत दादा पाटील आयोजित या पर्वाचं तिसऱ्या पर्वाचं पाहायला मिळतोय. बॅटला ब्रश होतो, इथं पकडला जाईल, झेल परतावं लागेल या फलंदाजाला. सार्थक बॅक टू पॅव्हेलियन. शिरवलीवरून खरं ध्वनी मुद्रणाचं काम आमचे डीजे ऑपरेटर करतायत. शिरवली आता तशी व्यवसायामध्ये रोशन पाहिला तर तो सुद्धा मंडप डेकोरेशन फर्म आणि साऊंड सिस्टीम मधून किंवा अशा वेगवेगळ्या व्यवसायामधून आपले रोशनजी पाहायला मिळत आहेत. इथे डीजे ओमी, मैदानावरती नवीन आलेला फलंदाज, ज्या फलंदाजाचं नाव आहे निशांत ठाकूर. सरसेनापती एका टीमचं खरं नेतृत्व करायचा दिघाटी प्रीमियर लीग मध्ये तोच निशांत ठाकूर यावेळेस मैदानात उतरताना दिसतोय. आत्ताच पर्व खेळलोय आणि त्याच्यानंतर आपल्या गावासाठी एक टीम बांधली गेली. या नाईट मध्ये सागर सुशांत ट्रॉफीला एक टीम पाहायला मिळतोय दिघाटीची. प्रणय बरसला गरजला होता, परंतु या प्रणयला मात्र अजूनही आपल्या टीम साठी काहीच योगदान द्यायचं आहे. तोच प्रणय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजय, आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. अतिशय सुरेख चेंडू. आल्या आल्या निशांतला मात्र या वेळेला फसवलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली, षटक संपली गेली. 4-24 चेंडूचा खेळ संपला जातोय. मोठी जोय जय हनुमान टीम कडून. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 2-47. नाही, पंचांनी तशा प्रकारची अगदी तंबी द्यायची आहे, टाइम अलर्ट करायचा आहे. 21 मिनिटं खर्च झालेत, किंबहुना 20 मिनिटांच्या जास्त 4 षटकांसाठी वेळ खर्च झाला. इथे पाहू शकाल 5वं षटक कोण घेऊन येणार. गोलंदाजी मार्क वरती नाव आहे अमोल पाटील. मोठी जो एक्सप्रेस बी टीम मधून खेळणारा हा आता ज्यांच्या आयोजनातून सर्वात मोठी स्पर्धा झाली मोठी जो प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक. ज्या स्पर्धेचा टर्न ओव्हर खरं तर 12.5 लाख, एका गावच्या लीगचं, चांदीची चमचमती ट्रॉफी, AC वातानुकूलित स्टेडियम आणि त्याचे मुख्य आयोजक अमोल, एक जलद गतीचा गोलंदाज. तत्पूर्वी प्रतीक पाटील साई यांच्याकडनं या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की या स्टेजच्या डाव्या बाजूला कुपन चालू आहेत. लकी ड्रॉ आहे, 99 रुपयाला कुपन आहे आणि आपलं नशीब आजमावा. कदाचित जर लकी ठरला तर स्कूटी, फ्रीज, TV, कूलर अथवा घड्याळ आपल्याला मिळू शकतोय. तत्पूर्वी मनोजजी ठाकूर यांचं आगमन झालं. प्रथमतः मनपूर्वक त्यांचा मी शब्द सुमनानं स्वागत करतोय पंडित सर. शिवजयंतीचा सुद्धा आणि त्याचबरोबर
अतिशय छानस प्रत्येक वेळेला. इथं काय होणार, चेंडू नाही थांबणार, अगदी जमिनीला घरंगळत चेंडू जातोय सीमारेषेच्या आर पार, येतोय खणखणीत चौकार. बॅट मधून आलेला चौकार. प्रणव आता वैयक्तिक मला वाटतोय खेळतोय 11 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येवरती, तर सांघिक धावसंख्या धावपटालावरती आहे 51. 50 कंप्लीट करतोय दिघाटी संघ, अर्धशतकी केली पूर्ण करतोय. अतिशय सुरेख फटका फसलाय यष्टीरक्षक. ओ मिसअंडरस्टँडिंग इथे पाहू शकाल, कॉलिंग नाही, परिणाम स्वरूपामध्ये इथं निश्चितच 2 धावसंख्या बोलून काढतायत. या 2 धावसंख्येबरोबर कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथं झेल भूमीला दान गेली. खरं तर हा झेल स्वतः यष्टीरक्षकानं जज केला होता. कॉलिंग देणं गरजेचं होतं. कॉलिंग चुकल्यानंतर ब्रेकअप होतोय आणि इथंही कॅचचं ब्रेकअप झालं. एखाद्या प्रियकरानं प्रियसीला कॉलिंग सोडली, त्याचप्रमाणे इथं मैदानावरती आपल्याला कॉलिंग चुकली गेली श्रेयची. परिणाम स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भरतनं झेल भूमीला दान. 2 धावसंख्या खर्च कराव्या लागल्या. या 2 धावसंख्येवर धावसंख्या धावपटलावरती 53. थँक्यू. पुढचा चेंडू सुरेख फेकण्याचा प्रयत्न, चांगला फटका, गॅप शोधू शकला नाही. 1 धावसंख्या पूर्ण, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. आणखी एक थोडासा खराब क्षेत्ररक्षक आणि 3 धावा सहज पूर्ण, कचाळ असं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी सन्माननीय राहुलजी कोळी साहेब यांचं इथं आगमन झालं. प्रथमतः सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत करतोय. पंडित सर, या ठिकाणी 3 धावा खर्च कराव्या लागल्या आणि या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 56 धावसंख्या धावपटलावरती. शेवटचं षटक, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मुख्य अतिथींची शुभ उपस्थिती. मागाशीच खरं तर ज्या वेळेला एक्झिबिशन मॅच प्रदर्शनीय सामना आपण पाहत होतो आणि त्या सामन्यादरम्यान सुशांत दादा पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालं. आर्यन चिरले विपक्ष शिवशंभू कलंबुसरे आपल्यासाठी हा कॉल असणार आहे. सेकंड फायनल कॉल दिल्यानंतर आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलं गेलं. इथं मात्र लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल या फलंदाजाला, ज्याचं नाव आहे निशान. बॅक टू पॅव्हिलियन. सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानं आयोजित केलेली स्पर्धा सुशांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा. खरं तर उरण तालुका सह खजिनदार म्हणून 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय महेश शेठ बालदी यांच्या अतिशय निकटवर्तीय, सध्या या परिसरात आपल्या खरं तर परिसरात 56 धावसंख्या धावपटालावरती आहेत. 56 या परिसरात होणाऱ्या अनेक ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपल्या खरं तर तरुणांना रोजगार मिळावा याच्यासाठी सातत्यानं कार्यतत्पर राहणारे व्यक्तिमत्व आहे, नेतृत्व आहे. पुन्हा एकदा या खेळाडूला सुद्धा अल्पेशजी मात्रे यांच्याकडनं लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पंडित सर, सेकंड लास्ट टू गो. 5वा चेंडू घेऊन जाईल अमोल टू ओमकार. इथं मात्र लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पाहुण्यांचं स्वागत केलं जातोय. जय श्रीराम म्हणत खरं तर स्वागत प्रत्येक वेळी या मान्यवरांचं. इथे पाहू शकाल श्री समर्थ कोल्ड्रिंकचे ओनर राजेशजी यांचं शुभागमन झालंय. मनोजजी ठाकूर असतील, तदनंतर कलंबुसरेचे होलसेल कोल्ड्रिंक्स विक्रेते आदरणीय राजेशजी यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. अतिथी कक्षात एक काँग्रेसचं तर दुसरं बीजेपीचं असं नेतृत्व सुशांतदादा यांच्या समवेत मनोजजी ठाकूर, अजित पाटील, राजेश पाटील यांची उपस्थिती इथं पाहायला मिळतो आहे. या षटकातील पुढचा चेंडू अमोल टू प्रणय. इथे मात्र व्हाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अबांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतो आहे. संघ पोहोचतोय तो 58च्या घरात.
58 धावसंख्या धावपटालावरती आहेत. 58 3 लॉस. 3 गडी खरं तर गमवावे लागले या मॅच मध्ये. या षटकातील शेवटचा या सत्रातील अंतिम चेंडू, लास्ट डिलिव्हरी. ओ अप्रतिम. मोठी जो एक्सप्रेस अमोल पाटीलनं फेकला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 17ची झाली सांगता. 5 षटकांचा खेळ संपला. 30 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती 58. 59 धावांचं टार्गेट पूर्ण करावं लागेल विजयाचं तिकीट हासिल करण्यासाठी. आर्यन चिर्ले संघाचा संघनायक या ठिकाणी पाहू शकाल. शिवशंभो कलंबुसरे विपक्ष आर्यन चिरल्या अशी लढत असणार आहे. नाणेफेकीचा टॉस कॉल या ठिकाणी अगदी दिला जाईल. शिवशंभो कलंबुसरे तर दुसरीकडे आर्यन चिरले. लेजंड खेळाडू आहे, 40+ मास्टर आहे. आणि इथे राहुल कोहली यांना विनंती असेल की प्लीज आपण या आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केलं जाईल. सेकंड मॅच क गटातील सी पोल मधील ही सेकंड मॅच खेळणार आहात. पहिली मॅच सुरू आहे. एकीकडे दिगाटी आहे, दुसरीकडे मोठी जुई. कोणता संघ खरं तर मजल मारणार आहे तुमच्या सोबत असणारा संघ. राहुलजी कोहली सरांना विनंती केली जाईल प्लीज त्यांच्या पवित्र शुभ हस्ते. आणि आपण पाहू शकाल सुशांत सागर ट्रॉफीचा टॉस कॉइन आणि या टॉस कॉइन वरती हेड अँड टेल राहुलजी कोहली यांच्या पवित्र शुभ हस्ते. निर्दोष दुसरीकडे शिवशंभो कलंबुसरे संघाचा टीम कॅप्टन. कलंबुसरे कॅप्टन कॉलिंग हेड. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षक. याच्या अगोदर कधी आर्यन चिर्ले संघाच्या सोबत खेळणं झालंय का तुमचं? फर्स्ट टाइम. या सीझन मध्ये नाईट किती खेळलाय आपला संघ? ही दुसरी एंट्री आहे. सेकंड एंट्री आहे. पहिल्या एंट्री मध्ये काय यश मिळालं होतं आपल्या टीमला? पहिल्या आम्ही ए गटात खेळलेलो तुर्बे विरुद्ध. पहिल्या ए पोल मध्ये खेळले होते, आता क पोल मध्ये खेळतायत. निर्दोष सारखा एक एकीकडे अनुभव आहे आणि एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातोय, तर दुसरीकडे यंग टॅलेंट आहे. निर्दोष सोबत खेळताना कसं वाटणार आहे? चांगलं वाटतं. छान वाटणार. एक मैत्रीपूर्ण सामना आमच्या भेटीसाठी येईल. जाऊया निर्दोषकडे. निर्दोष या फॉर्मात खरं तर UPL झालं, त्यामध्ये सुद्धा निर्दोषला पण आर्यन टीमचं कर्णधार म्हणून नेतृत्व करताना पाहायला मिळालं. प्रॅक्टिस फार असतोय कारण आर्यन ग्रुप ऑफ कंपनी सातत्यानं दर महिन्याला मॅचेस ठेवतोय यांच्यासाठी बॉक्स टाईपनं. आता इथे सुशांत सागरमध्ये आर्यन किती वेळा खेळलेली आहे? मी पहिल्यांदा या टुर्नामेंटमध्ये भाग घेतोय. पहिल्यांदा खेळत असताना आयोजनाबद्दल काय म्हणू शकणार? आयोजन सुंदर आहे आणि चिरनेच्या आपण पहिल्यापासून बघत आलो तिरंगा चषक होतो. आता त्याच्यानंतर हा सुशांत सागर चषक त्याच तोलामोलाचा होतोय आणि याच्या पुढे पण चांगलं करण्याचा प्रयत्न करतील ही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. सुशांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा होतोय. राहुल, त्याच्यानंतर श्रेयश असे अनेक शिलेदार आहेत. सुशांत दादा या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगू शकशील? सुशांत हा मी तर आपल्या गावात जेव्हा टुर्नामेंट व्हायच्या तेव्हापासून आम्ही आम्हाला तो आमचा परिचय आहे. त्यापासून आम्ही त्याचं चांगलं परिचय आम्हाला चांगलं आपला तोलामोलाचा आमचा संबंध चांगले आहे. कलंबुसरे टीमसाठी कधी खेळणं झालंय सोबत? कलंबुसरे सोबत आता बऱ्याच एंट्र्या, आता पूर्व विभागाच्या जेवढ्या एंट्र्या होतात त्या त्यांच्या विभागात होत्या. ते कधी आपल्या बाजूला येत नाहीत, पुढे जात नाहीये. त्यांचा क्रिकेट चांगलं आहे. त्यांनी हळूहळू थोडे पुढे जाऊन आपला क्रिकेट पुढे जाऊन लोकांपर्यंत पोहोचवावं. मग आपलं क्रिकेट चांगलं, जेवढे प्लेयर चांगले आहेत. आता बघायला गेलं तर आता ह्या वर्षीचाच UPL चा विजेता आणि बायकरमॅन झालेला आहे आपला तो कलंबुसऱ्याचा आहे. आशिष मात्रेकर, आशिष पाटील आहे. पण एवढा चांगला गोलंदाजी करतो, बॅटिंग पण तेवढ्यात तोलामोलाची करतो. जसा त्याचा परफॉर्मन्स तो दाखवतो तसा पुढे गेला तर लोकांच्या नजरेत येईल. आपल्या इकडच्या पूर्व विभागाचं जसं आता मोठी जी टीम आहे हळू जाऊन पुढे भिवंडीपर्यंत पोहोचली. जशी ती टीम पोहोचली तशी आपल्या इकडच्या पण टीम पोचाव्यात. आपण जेवढे बाहेर जाऊ तेवढा तुम्हाला अनुभव भेटेल खेळायचा, का कोण बॉलर कसा टाकतो, कशा टुर्नामेंट होतात. आपण या 10 गाव विभागात खेळून आपला क्रिकेट पुढे नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं त्याही पुढं जाऊन चांगला खेळ करावा हीच अपेक्षा आहे.
निश्चितच दोन्ही टीमना दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा. शिवशंभो कॅप्टन कलंबुसरेचा, राहुलजी कोहली मान्यवरांचं मनस्वी आभार त्यांना केलं जातोय. परत एकदा अतिथी कक्षात विराजमान होण्याची विनंती. जाऊया कॉम्बॉक्सकडे. आवाजात बदल असणार आहे, आवाज असणार आहे कॉम्बॉक्स वरती रिव्हॉल्व म्हात्रे. तत्पूर्वी राहुलजी कोळी साहेबांना विनंती करेन, अग्री कोळी कराडी समाजाचे खऱ्या अर्थानं उपाध्यक्ष आहेत, की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. आमचे राहुलजी कोळी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान आपण आयोजकांच्या वतीनं स्वीकारायचा आहे. यशस्वी आयोजक राहुलजी मोकल यांच्या शुभासे राहुलजी कोळी साहेबांचा इथे सन्मान होतोय. मनपूर्वक सर्व मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणानं स्वागत करतोय आणि आभार मानतोय. राहुलजी कोळी सलाबतप्रमाणे या स्पर्धेमध्ये न विसरता ते येत असतात. तसेच सन्माननीय मनोजजी ठाकूर अष्टविनायक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष तथा ग्रुप ग्रामपंचायत चिरोनेरच्या विद्यमान सदस्य भारतीताई ठाकूर यांचे यजमान मनोजजी ठाकूर यांना विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मनोजजी ठाकूर तथा स्वामी समर्थ वॉटर सप्लायज आणि शीतपेय सप्लायज भारतीय जनता पार्टी कळंबुसरे गावचे माझे अध्यक्ष आणि ज्यानं या स्पर्धेला आम्हाला पाणी दिले बिस्लरी असे राजेशजी पाटील यांना विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. राजेशजी पाटील यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा. चला रिवॉल्वजी मात्रांचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी पंडित सर आणि राजेंद्र भगत. आपण जाऊया मैदानाकडे. एक बॉल देखील फेकून झालेला आहे. दुसरा बॉल ही ओमकारचा डॉट जातोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद 6 शस्त्र 14 विद्या 18 पुराणे आणि 64 कळांचा अधिदाता बुद्धिदाता गणरायाला वंदन केलं जाऊन या स्पर्धेला सुरुवात झाली. चिरनेरचा महागणपती गणपती बाप्पाला आपण साकडं घालूया. ही स्पर्धा आनंदाने जल्लोषात पार पाडावी. तिसरा बॉल फेकला गेलाय. शॉट पाईनकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ओमकार मात्र सलामीचा गोलंदाज आल्याने त्यानं तिसरा बॉल फेकत असताना ही पहिली धाव मात्र जय हनुमान मोठी जय संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुशांतदादा पाटील आयोजित ही स्पर्धा. अर्थातच कैलासवासी सुशांत म्हात्रे व कैलासवासी सागर म्हात्रे यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता ही स्पर्धेचं आयोजन. चौथा बॉल फेकलाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला, फेकलाय. ओव्हर थ्रो. जिथे धावा येत नव्हत्या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या एकूण धावा मिळतील 2. थँक्यू. कळंबुसे संघाचा संगणक आणि आर्यन चिरडे संघाच्या संगणकाला विनंती की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची. पहिलं षटक सुरू आहे. आता जे प्रेक्षक आले त्यांच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया, आजच्या या रात्रीतला दुसऱ्या रात्रीतला पहिला सामना जय हनुमान मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान दिघाटी. या उरण पूर्व विभागातील हे संघ तुम्हाला आज जास्त प्रमाणात खेळताना पाहायला मिळतील. पहिला ओव्हर ओमकारचा सुरू आहे आणि अक्षय पाटील फलंदाजीसाठी सज्ज. एका बाजूला श्रेयश पाटील. हा एक्झिक्यूट चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे उभा. वाईड इज लॉंग ऑनला टिपलाय झेल. पहिला विकेट. पहिली सफलता मिळते दिघाटी संघाला. साईराम श्रद्धा और सबुरी सुंदर संगीत तुम्ही ऐकता. मात्र आज आहे खरं तर वार शनिवार म्हटलं तर संकट मोचक जय बजरंग बली हनुमंताचा हा वार आणि दोन्ही संघ जय हनुमानच्या नावानं अर्थातच बजरंग बलीच्या नावानं खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान दिघाटी. 59 धावांचं लक्ष आहे. 5 ओव्हरमध्ये करायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर 3. श्रेयश पाटील बाद झाल्यानंतर अजय भोईर येतोय. काही क्षणामध्ये या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर रोहितजी सिंग आणि आकाशजी घोडके साहेबांचं शुभागमन होईल. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि ज्यांचं पाठबळ समाजाला नेहमी राहत असतं असे रोहितजी सिंग आणि आकाशजी घोडके साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये होईल. ऐकूया पुन्हा एकदा आपण रिवॉर्ड सरांना. धन्यवाद राजेंद्र सर. आपण पाहिलं तर काय गोलंदाजी होते.
टिच्चून मारा होतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये ओमकारचा भेदक मारा तुम्हाला पाहायला मिळाला. त्या ओमकारच्या षटकामध्ये धावा किती आल्या तर एक गडी बाद फक्त 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी ओमकारची पाहायला मिळाली. आणि आज आपण पाहतोय खरं तर सुशांत दादा पाटील आयोजित ही स्पर्धा दुसरी रात्र भारतीय जनता पार्टी उरण तालुका सह खजिनदार आणि उरणचे लोकप्रिय आमदार महेश शेठ बालदी साहेबांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांना ओळखलं जातात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित. पर्व तिसरे आहे. तिसऱ्या वर्षामध्ये बघा राजेंद्र भगत यांच्या खरं तर प्रेमामुळे या दरवर्षी या स्पर्धेचं आम्ही एक कॉमेंट्री माध्यमातून घटक होत असतो. समालोचनाची संधी मिळत असते. आणि खरं तर आपण ही स्पर्धा 6 ते 9 मार्च पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. मालिकावीर 2 बाईक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. मातोश्री क्रीडांगणावर ही रंगणारी स्पर्धा. पंडित सर खरं तर या मैदानाला मातोश्री हे नाव देखील देण्यात आलं. म्हणजे किती शिवप्रेमी आणि शिवभक्त आज आपण या गावामध्ये पाहायला मिळते. ऐतिहासिक गाव चिरनेर. आणि चिरनेर गावामध्ये ज्या ज्या वेळी आम्ही कॉमेंट्रीला येतो ना पंडित सर, हे ऐतिहासिक गाव जंगलचा सत्याग्रह अनेकांनी प्राणांची आहुती दिली, हुतात्मे झाले. त्या वीर खरं तर व्यक्तींना आपण भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली देखील वाहणार आहोत. या संपूर्ण रात्रीमध्ये अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज तुषार ठाकूर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. 1 आणि 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर. 59 धावांचं लक्ष आहे. आणि पॉवर प्ले मध्ये काही गोलंदाजी होते. विकेट हॅट्रिक साठी सुनील ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिक साठी. परंतु इथे पहिला विकेट मिळण्याची नामी संधी होती. 1 धाव मात्र बलून काढली. दिघाटी टीमच्या कर्णधारांना सांगितलं होतं की गतवर्षी या स्पर्धेमध्ये आम्ही चॅम्पियन पर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेमध्ये यावर्षी पहिला मॅच मात्र दिघाटी संघ खेळतोय. जय हनुमान दिघाटी. जय हनुमान मोठी जुईच्या अगेन्स्ट. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. तुषार ठाकूरचं हे षटक आडव्या बॅटनं चांगला एक्झिक्यूट केलाय. हो हो लवली स्ट्रोक. अगदी ताकदीचा फटका पाहायला मिळाला. तोही डीप मिड विकेट क्षेत्राकडे येतोय. सुशांत सागर स्मृती चषकातला हा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला. अलॉंग द बॉडी डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होते तुषारची. आर्यन चिरले संघ मात्र खेळताना पाहायला मिळेल. पुढील मॅच मध्ये तुम्हाला एक बलाढ्य लढत देखील या स्पर्धेमध्ये. पुढील बॉल तुषार ठाकूर पंचांना पार करून चेंडू समोर दिला होता. आडव्या बॅटनं मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पलून काढण्याचा. आणि त्या 2 धावेनं मात्र धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. आमचे गुणलेखक मनीष चिर्लेकर सातत्यानं दरवर्षी खरं तर या स्पर्धेचं एक गुणलेखनाच्या माध्यमातून एक घटक देखील पाहायला मिळतं. पुढील बॉल हा चांगला फटका. अगदी गॅप मध्ये चेंडू सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय सीमा पार. येतोय चौकार. हॅलो. सन्माननीय रोहित सिंग आणि सन्माननीय आकाशजी घोडके साहेबांचं इथे शुभागमन होतंय.
आपला भारत देश जात धर्म कधी पाहत नसतोय. सर्व जाती धर्मांना एकत्र करून या देशाची उन्नती करणारा हा देश आहे. आणि या देशामधले एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांचं पाठबळ या स्पर्धेला सलामत प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये राहिलंय. एका व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग यश निर्माण करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय रोहित सिंग साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांच्या समेत आकाशजी गोडके साहेबांचं शुभागमन झालंय. या दोन्ही मंडळींचं प्रथमतः आम्ही मनापासनं सुशांत सागर ट्रॉफी अर्थात सुशांतजी पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं मनापासनं आम्ही सरसे स्वागत करतो. सर्व पाहुणे मंडळी अर्थात आयोजक या सर्वांना घेऊन येताना दिसत आहेत. चीफ गेस्ट मुख्य अतिथी कक्षात विराजमान होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण प्लीज गेस्ट डाईज वरती आपण विराजमान व्हायचं आहे. थोड्या वेळातच त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. एक सत्र संपलं जाईल किंवा 1-2 षटकानंतर या मुख्य मान्यवरांचं एका कंपनीत खरं तर एका ऑफिसर्स एका मुख्य पदावरती असताना आज सुशांत सागर ट्रॉफी चषकाला इथे पाहायला मिळतोय. स्वागत केलं एका छानशा षटकारानं. येतोय ब्रँडेड आपल्या बॅट मधील जय भोईरच्या बॅट मधून लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावर लागलेत. हो पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बराच काल. चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक टिपतोय. सेकंड विकेट. दुसरी सफलता मिळते दिघाटी संघाला. आणि आकाशजी गोडके साहेबांचं शुभागमन झालंय. मगाशी थोडा त्यांना उशीर झालाय कारण मगाशी जर आले असते तर आपल्या भावाचा अर्थात विकी घोडकेचा आपल्याला खेळ पाहायला मिळाला असता. 6 चेंडू 6 षटकार त्याच्या बॅटमधनं मगाशी पाहायला मिळाले. थोडासा उशीर जरी झाला असला तरी मात्र आवर्जून ज्या स्पर्धेवर ज्यांचं प्रेम राहिलं त्या आकाशजी घोडके तथा रोहितजी सिंग आणि दुर्गेशजी या सर्वांचे ते आगमन झाले. मनपूर्वक या साऱ्या मंडळींचं आम्ही स्वागत करतो. आणि काही क्षणामध्ये ज्या मान्यवरांची प्रतीक्षा आहे असे समीरजी पाटील आर्यन ग्रुप चिरलेचे सर्वा यांचेही आगमन काही क्षणामध्ये होईल. ओल्टू रिवाळ सर. नक्कीच पाहुण्यांची खूप प्रचंड प्रमाणात मांदियाळी पाहायला मिळते. हा प्रेम आहे आयोजकांवर. आणि ते मात्र पहिला सामना सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर 23 2 गडी बाद. जय हनुमान मोठी जुई बॅटिंग करणारा संघ तर जय हनुमान दिघाटी फिल्डिंग करणारा संघ. 59 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकावर 23 लागले. षटक क्रमांक सुरू आहे. इथे मात्र तिसरं प्रणय पाटील आडव्या बाटनं केल्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. मात्र चेंडू बाहेर निघालाय. ऑफ स्टंप सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावर 24 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. 59 धावा करायचे आहेत 5 ओव्हर मध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 24 धावा धावफलकावर लागले आहेत. प्रणय पाटील पुन्हा एकदा पंचांना पार होऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर. प्रणय पाटील येते गोलंदाजीसाठी. दूरवर्ण गोलंदाजीसाठी करत असताना त्याच्या समोर बॅट्समन तुम्हाला उभा आहे राकेश कोहलीसाठी हा पुढील बॉल असेल. ही चांगला फटका. हो अगदी लांबीचा. इट्स अ बिग सिक्सर. राकेश कोहलीच्या बॅट मधून तडाखा आणि तडाखे बंद स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकाराने धावसंख्येला नेऊन ठेवलंय 30 या आकड्यावर. 59 करायचे 30 झाल्यात म्हणजे अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक सुरू आहे तिसरं आणि तिसऱ्या षटकातला 5वा बॉल म्हणजेच उर्वरित 12 बॉल आणि या षटकातले 2 बॉल. 14 चेंडू 29 धावांची आवश्यकता.
काय मॅच या ठिकाणी थोडस रंगतदार स्थितीत तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रणय पाटीलचा हा बॉल, ओहो पलटवार करण्याचा प्रयत्न, पंच आमच्या दिशेने वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतात आणि या अवांतर धावेनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर. येणारे 14 बॉल, आता 28 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. मातोश्री क्रीडांगणावर सुशांत सागर स्मृती चषकाचा हा थर्रार तुम्हाला पाहायला मिळतोय. 14-28 आवश्यकता असताना हवेमध्ये झेल खूप उंचीचा आहे. चांगलं जज केलाय. वायडिश लॉंग ऑन कडनं धावत पळत आला क्षेत्ररक्षक, टिपतो झेल. अजून एक विकेट, विकेट क्रमांक 3 जाईल तंबूच्या श्रेयाला. फलंदाज बाद झालाय. तिसरा आपण पाहतोय राकेश कोळी. पहिला फलंदाज श्रेयस, त्यानंतर अजय भोईर, त्यानंतर राकेश कोळी, आता मयूर भोईर आणि अक्षय पाटील जोडी मैदानात. मयूर होते नवीन फलंदाज. 14 बॉल 28 ची आवश्यकता होती. आता 13 चेंडू आणि 28 धावा. येणारे 13 चेंडू विकी घोडके यांना पाहताय. खरं तर टेनिस क्रिकेटसाठी खूप मेहनत, प्रचंड आवड असणारी व्यक्ती. आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहतो, ज्या ज्यावेळी चिरनेर संघ मैदानावर खेळत असतो, खूप मोठा प्रतिसाद आणि उसाटणी स्पर्धा त्यांनी गाजवली विक्की घोडकेनं त्यांच्या डायलॉगनं. ओहो, क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा एकदा बॉल जाईन डॉट. प्रणय पाटीलनं थोडस कमबॅक केलाय. जरी षटकार आले असले ना त्या ओव्हरमध्ये 2, तरी 2 विकेटी मिळाले आणि कमबॅक केलंय. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. थँक्यू. नक्कीच हे संगीत तुम्ही ऐकता. समीर पाटील, आर्यन ग्रुपचे सर्वे आणि आर्यन चिरले देखील तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळेल. आमचे जेकी दादा, आकाश घरत, बिग सपोर्टर्स आर्यन चिरले टीमचे हे देखील पाहायला मिळतील. स्वागत करूया त्यांचं सर्वांचं. बरोबर ते सामन्याकडे वळूया. 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी ज्या मान्यवरांची प्रतीक्षा आपणा सर्वांना होती, त्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, व्यवसाय क्षेत्रामधील अखंड रायगडचं एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय, आर्यन कंपनीचे सर्वा, ज्यांची जन्मभूमी चिरले आणि ज्यांची राजधानी चिरनेर म्हणून ज्यांना संबोधलं जातं, असं एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारं जे व्यक्तिमत्व, क्रिकेटच्या माध्यमातून अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांना आपल्या मालिकासाठी बाईक देणार हे दमदार व्यक्तिमत्व, ज्यांचं शुभागमन या मध्ये होतोय. ज्या भूमीला, जे भूमीमध्ये खऱ्या अर्थानं स्वयंभू महागणपतीचं वास्तव्य आहे, अशा पाटील साहेबांचं शुभागमन झालं. गोरगरिबांचा कैवारी, सरपंच म्हणजे आपल्या पिकासीला बसवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, त्या सन्माननीय समीरजी पाटील साहेबांच्या मनाच्या हस्तकडनं थँक्यू डीजे. चला मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया. डॉट बॉलची समाप्ती. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. आता येणारे 11 चेंडू 28 धावा उरल्यात. समीरजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. खूप चांगली स्पर्धा आज मातोश्री क्रीडांगणावर या ऐतिहासिक गावामध्ये रंगत असताना पाहुण्यांची संगत आणि मॅच मध्ये येईल रंगत. आलाय चौकार.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. या चौकाराने सामन्यातलं समीकरण बदललं. येणारे 10 बॉल, आता 24 धावांची आवश्यकता. समीरजी पाटील साहेबांच्या माहितीसाठी आता ज्यांचं आगमन झालं. साहेब, मॅच सुरू आहे पहिलाच आजच्या दुसऱ्या रात्रीतला. जय हनुमान मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान दिघाटी. जय हनुमान दिघाटी संघ फिल्डिंग करते तर जय हनुमान मोठी जुई बॅटिंग करतोय. आणि त्याच मोठी जुई संघाला आता येणारे 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल आणि पाहुणे देखील प्रचंड प्रमाणात तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळत आहेत. खूप चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. आपण पाहतोय सुशांत दादा पाटील आयोजित. खरं तर ही भारतीय जनता पार्टी उरण तालुका सहखजिनदार आमचे सर्वांचे लाडके दादा सुशांत दादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सरळ बॅटने खेळलाय. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह ऑन द राईज केला. एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न माघारी परतवलाय. झाल्या नसत्या 2 धावा. त्यामुळं ओळखलं बॅट्समन मयूरनं आणि अक्षय पाटीलनं थोडीशी माघारपणा घेतली. एक सिंगल मिळाली. आता येणारे 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. जय हनुमान मोठी जुई संघाला विजयासाठी लक्ष राहिलंय. 9 चेंडू 23 धावा. ताकदीचा फटका खेळलाय. प्रचंड ताकद वापरली होती परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. मयूर भोईर 2 डॉट बॉल खेळला आतापर्यंत. एकही धाव काढली नाहीये. आता येणारे 9 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. येणारे 9 चेंडू 24 धावा. मॅच थोडीशी माफी असाव्या. 8 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. बॉल गेला डॉट आणि त्यामुळे मॅचचं समीकरण देखील बदललं. 8 बॉल 23. ओहो, काय कमालीची गोलंदाजी. इथे मात्र नितेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. बघा, एक चौकार आलाय नितेशच्या बॉलिंग मध्ये. त्यानंतर मात्र लगातार 2 डॉट बॉल केलेला आहे. इथे मात्र आता 7 बॉल 23 धावा. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. मयूर भोईर 3 बॉल डॉट खेळलात परंतु इथे हा चेंडू एवढा इम्पॉर्टंट आहे. जर षटकार आला तर कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करता येईल जय हनुमान मोठी जुई संघाला. परंतु हा चेंडू नितेशनं पुन्हा एकदा डॉट फेकला मयूरसाठी तर आव्हान कठीण होऊन राहील. येणारे 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. नितेश म्हात्रेचा हा बॉल मात्र समोर दिलाय. लॉफ्ट केलाय. हवेमध्ये बराच काल. उंची जास्त, लांबी कमी पडली आणि त्याच कारणानं मयूर भोईर होतोय झेलबाद. नक्कीच तिसऱ्या पर्वामध्ये आयोजन आपण पाहतोय. वर्ष 3रं आहे परंतु अप्रतिम आयोजन. जबरदस्त. बघा, लाईट किती प्रचंड प्रकाशित तुम्हाला पाहायला मिळते. खेळपट्टीवर एखादी सुई जरी पडली, टाचणी जरी पडली तरी एवढा दिसेल, एवढा उजेड, एवढा प्रकाश तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये. एवढं दर्जेदार आयोजन, जबरदस्त आयोजन. मातोश्री क्रीडांगणावर सुशांतदादा पाटील आयोजित. सुशांत म्हात्रे, सागर म्हात्रे स्मृती चषकाचं दमदार आयोजन. बघा, आमचे आयोजक राहुल मोकाल. राहुल यांचा विचार केला तर आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देखील देऊया. आज आपण पाहतोय सर्व आमचे लाडके आयोजक. आज त्यांनी घेतलेली मेहनत रंग लातीये. इथे पाहायला मिळेल 6 बॉल 23 ची आवश्यकता. ओमकार म्हात्रे आलाय. शेवटचं षटक. तिथे मात्र एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झाली की नाही पंच सांगतायत. यास रेफर केला जाईल. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अर्थात चेक केलं जाईल ऑन स्क्रीनवर 24 इव्हेंटच्या माध्यमातून. 6 बॉल 23 ची गरज आणि 23 ची आवश्यकता असताना ऑन स्क्रीनवर आपण पाहिलं या 2 धावा पूर्ण होतील की नाही. एस बॅट्समन रनआउट म्हणजेच मिळेल एक सिंगल. आता येणारे 5 चेंडू आता 22 धावांची आवश्यकता असेल.
सामना कठीण होत चाललाय जय हनुमान मोठीजुई संघासाठी, कारण 5 चेंडूमध्ये 22 म्हटलं तर आता षटकारांशिवाय पर्याय नसेल. आजच्या या दुसऱ्या रात्रीतला हा पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. 5 बॉल 22 धावा. नवीन बॅट्समन अमोल मैदानाच्या आतमध्ये. मयूर भोईरनं थोडी निराशा केली, 4 बॉल डॉट केला, तिथून थोडासा मोमेंट सीट झाला. जय हनुमान दिघाडी संघासाठी आणि दिघाडी टीमचा हा गोलंदाज ओमकार, जबरदस्त गोलंदाजी बघा. पहिला पॉवर प्लेचा ओमकारनं ओव्हर फेकला, 3च धावा खर्च केल्या. त्याच ओमकारला शेवटचा षटक देण्यात आला आणि त्या ओमकारनं आता पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय या फलंदाजांवर. चेंडू शिल्लक आहेत फक्त 4. 22 धावांची आवश्यकता. या बॉलवर फक्त मिळेल सिंगल डबल ना आता हा सामना जिंकताही येणार नाहीये. मॅच मध्ये फक्त औपचारिकता. 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या टोटल बघितली तर धावफलकावर 38-59 धावांचं लक्ष्य होतं. यानंतर बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. आर्यन चिर्ले आणि त्यांच्या विरोधात शिव शंभो कलंबुसरे आणि खरं तर चिर्ले निर्दोष घरात यांचा संघ. आर्यन चिर्ले, समीरजी पाटील साहेब आज थेट स्वतःचा गावचा संघ आणि तो संघ त्यांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित. आडव्या पाटने केलेलाय. औपचारिकता शिल्लक मॅच मध्ये मजा नाहीये. श्री रामचंद्र प्रभूंचे झेंडे बघा भगवे अगदी मानाने अभिमानानं फडकत असताना गर्व से कहो हम हिंदू है. आणि खरं तर हीच हिंदुत्वाची ओळख या स्पर्धेच्या माध्यमातून भगवमय वातावरण तुम्हाला मातोश्री क्रीडांगणावर पाहायला मिळतंय. सुशांतदादा पाटील आयोजित ही स्पर्धा बालदी साहेबांच्या अगदी निकटवर्गीय या स्पर्धेतला हा पहिला सामना एकतर्फी पाहायला मिळते. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची मजा नाहीये, फक्त औपचारिकता. 1 बॉल बाकी. सामना समाप्त होण्यासाठी फक्त एका चेंडूची वाट पाहावी लागते, कारण सामना जवळ जय हनुमान दिघाडी संघानं हा आपल्या ताब्यात खेचलेला आहे आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय जय हनुमान दिघाडी संघानं. हार्दिक अभिनंदन. चला तत्पूर्वी या स्पर्धेला सन्माननीय मनोजी ठाकूर साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. माजी महाराष्ट्र पोलीस आणि सध्या धीरूभाई अंबानी यांच्या निवासस्थानी जे एक बाउन्सर म्हणून काम पाहतात ते मयूर मोकळ यांच्याकडनं 5000 रुपयाचं आर्थिक पाठबळ या स्पर्धेला आलंय. तर वळूया आपण